श्री साईनाथाय नमः। शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी, हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा। तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया। स्तोत्रपाठका उत्तम गती, अंती देईल गुरुमूर्ती। ऐहिक वासना सत्वरगती, त्यांची पुरवून श्रोते हो। ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे। कोणा आयुष्य असल्या उणे, तो पठणे होय शतायू। धनहीनता असल्या पदरी, कुबेर येऊन राबेल घरी। हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा। संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण। स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा। भय चिंता निवेल, मान मान्यता वाढेल। अविनाश ब्रह्म कळेल, नित्य स्तोत्राच्या पारायणे। धरा बुध हो स्तोत्राविषयी, विश्वास आपुल्या मानसी। तर्क वितर्क कुकल्पनेसी, जागा मुळी देऊ नका। शिर्डी क्षेत्राची वारी करा, पाय बाबांचे चित्ती धरा। जो अनाथांचा सोयरा, भक्त काम कल्पद्रुम। त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन। मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी। शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात। तिथी गणेश चतुर्थी सत्य, सोमवारी द्वितीय प्रहरी। श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी। पुनीत नर्मदेच्या तीरी, श्री अहिल्ये सन्निध। महेश्वर क्षेत्र भले, स्तोत्र तेथे पूर्ण झाले। प्रत्येक शब्दासी वदविले, श्री साईनाथे शिरुनी मनी। लेखक शिष्य दामोदर, ह्यास झाला साचार। दास गणू मी किंकर, अवघ्या संत महंतांचा। स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी, तारक हो भवसागरी। हेच विनवी अत्यादरी, दास गणू श्री पांडुरंगा। श्री हरिहरार्पणमस्तु, शुभं भवतु। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। अथ श्री साई सच्चरित अध्याय 23। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। हा जीव वस्तुतः त्रिगुणातीत, परी होऊनी माया विमोहित। सच्चिदानंद स्वरूप विसरत, देह मानित आपणा। मग त्या देहाचिया अभिमाने, मी करता मी भोगता माने। त्रस्त होई अनर्थ परंपरेने, मार्ग नेणे सुटकेचा। गुरुपदी सप्रेम भक्तियोग, हाच एक अनर्थोपशम मार्ग। महानाटकी साई श्रीरंग, भक्ता रंगवे निजरंगी। आम्ही तयास मानू अवतारी, कारण लक्षणे तीच की सारी। परी मी बंदा अल्लाची या पदरी, स्वये ये परी वदत ते। जरी स्वये अवतार, दावी पूर्ण लोकाचार। शुद्ध वर्णाश्रम आचार, योग्य प्रचार चालवी। कधी कोणाची बरोबरी, करीन करवी कवण्याही परी।
पाही जो विश्वंभर चराचरी तयासी हारीच साजिरी न कोणाची अवगणना कोणासही तुच्छ लेखीना भूतमात्री नारायणा चैतन्य घना पाहितो कधी न म्हणवीत अनल हक्क मी एक परमेश्वराचा पाईक गरीब मी यादे हक्क अल्लाह मालिक जपनित्य कोणा संताची काय जाती कैसे वर्तती काय खाती येणे न आकळे तयांची स्थिती ती तो या परती सर्वदा भावया जड जीवोद्धार परोपकारी संतावतार होती पहा सृष्टीवर हीच सर्वेश्वर कृपा असेल जरी पुण्य गाठी तरीच उदेजेल आवड पोटी ऐकावया संतांच्या गोष्टी सुख संतुष्टी पावावया एकदा एक योगाभ्यासी सवे घेऊन चांदोर करासी ठाकले येऊन मशिदीसी दर्शनासी बाबांच्या पातंजलादि योगशास्त्र होते अभ्यासिले साग्र अनुभव पाहू जाता विचित्र साधेन क्षणमात्र समाधी महाराज साई योगीश्वर होईल जरी कृपा मजवर शंका माझ्या होतील दूर समाधी निर्धार होईल ऐसा धरुनी पोटी हेत साईंचे जो दर्शन घेत तो ते पैसले होते खात पलांडू समवेत भाकर धरिली पाहोनी सन्मुख मुखा शिळी भाकर कांदा सुका हे काय वारिती माझ्या शंका प्रबळ आशंका उद्भवली विकल्प उठला त्यांचे मनी साई महाराज अंतर्ज्ञानी म्हणती नाना कांदा ज्या पचनी पडे तयांनीच खावा तो पचविण्याचा जोम व्हावा तयाने कांदा खुशाल खावा ऐकून चरकला योगी जीवा शरण सद्भावा तो गेला असो पुढे ते योगाभ्यासी बाबा येऊन बैसता गादीसी निर्विकल्प अंतःकरणासी बाबांपासी बैसले पुसते झाले सावधान पावोनी शंका समाधान लाहोनी उदी आशीर्वचन प्रसन्न मन परतले ऐशाच आणिक बहुत कथा भक्तिभावार्थे श्रवण करिता दुःख मोहादि अनर्थोपशमता भक्त सत्वरता पावती असेना अल्प जलाशय दुर्गंधीयुक्त ही अतिशय तेच की सौख्य निरतिशय मानी निसंशय सुकर जीवा शुकाची एकची परी एक देही दुजा पंजरी मुकला शुक स्वातंत्र्यातरी मानी ती बरी परतंत्रता कूप मंडूक समहाशुक पंजरी त्याचे सर्व सुख जाणेन स्वातंत्र्याचे कौतुक जीवही कामुक तैसाच काय मौजेचा माझा पिंजरा सुवर्ण दांडीच्या येरझारा उलटा टांगलो तरी मी बरा पायन जराही सुटावा बाहेर मग या सुखा आचवणे नाही मग डाळिंबाचे दाणे नाही या गोड मिरचीचे खाणे स्वसुखा नागवणे स्वयेच परी येता शुकाची घटी भेटे तयास अघटित घटी मारी तयास प्रेमे थापटी घाली दृष्टीत अंजन त्या थापटीच्या शक्तिपाते निसटला उघडिली नेत्रपाते विहरू लागला पक्षवाते कोण मग त्याते आवरी जग अफाटतया उघडले यथेच्छ डाळिंबी पेरूचे मळे गगन स्वच्छंद विहारा मोकळे स्वातंत्र्य सोहळे मग भोगी तैसीच या जीवाची स्थिती ईश्वरानुग्रह गुरुप्राप्ती उभय लाभे बंधन मुक्ती स्वातंत्र्य मुक्ती अनुभवे आता होऊन अवधानशीळ भाविक श्रोता तुम्ही सकळ शुद्ध प्रेमाची कथा रसाळ परिसाल काय क्षणभर गताध्यायी चमत्कार देऊनी श्यामा बरोबर चिथळीची या दौऱ्यावर बाबा मिरीकर पाठवीत साई जाणोनी अनागत ज्ञान
लांब बावा पासून विघ्न केले मिरी करा सावधान संकट सूचन वेळीच नाही केवळ सूचन केले निवारणार्थ उपायही योजिले नको म्हणता गळी बांधले संकटी रक्षिले मिरी करा बाबा भक्त कल्याण तत्पर बाळासाहेब मिरीकर टाळून त्यांचे गंडांतर अनुभव विचित्र दाविला त्याहून पहा श्यामाची स्थिती सर्पदंश होऊन अवचिती जीव जगण्याची आशाही नव्हती केली निर्मुक्ती बाबांनी तीही एक बाबांची लीला कथू आधी श्रोतयाला विखार जरी होता डंखला उपाय केला काय पहा साताचिया सुमाराला हाताचिया करंगळीला एकाएकी सापटसला भाग झाला विषदग्ध वेदना असह्य अत्यंत होऊ पाहे प्राणांत माधवराव झाले भयभीत चिंतायुक्त अंतरी अंग त्यांचे लाल झाले आप्त स्नेही सर्व मिळाले बिरोबाकडे चला म्हणाले संकटी पडले जीवित निमोणकरही पुढे आले उदी घेऊन जावे म्हणाले माधवराव मशिदी धावले काय केले बाबांनी होता बाबांची नजरानजर पहा बाबांचा चमत्कार शिव्या देऊ लागले अनिवार नेदीत वर येऊ द्या चढू नको भटुरड्यावर चढशील तर खबरदार चल निघ जा खाली उतर केली दीर्घ स्वर गर्जना अत्यद्भुत बाबा कोपले आग अकल्पित पाखडिते झाले माधवराव चकित झाले किमर्थ ताडिले कटुवचे पाहून ऐसा हा प्रकार माधवराव घाबरले फार काही एक सुचेना विचार बैसले हिरमुसले खालीच देवही जेव्हा रागास आले माधवराव अंतरी भ्याले वाटले उपायाची सर्व हरले जेव्हा अभेरिले बाबांनी कोण नाही घाबरणार पाहून वृत्ती खवळली दुर्धर ऐकून शिव्या गाळ्यांचा भडीमार प्रसंग भयंकर वाटला मशीद माझे माहेर घर मी साईंचे पोटचे पोर ऐसे असता आईच पोरावर कोपली अनिवार का आज सर्प डंखला हे गाऱ्हाणे माते वाचून कोठे नेणे परी तीच जै लाथे हाणे केविलवाणे मुख केले बालक जैसे माते पाशी माधवराव तैसे बाबांशी असता नाते हे अहर्निशी आजची कैसी हे स्थिती माताच जेव्हा लाथे हाणी तेव्हा लेकुरा राखावे कोणी जीविताशेवर सोडिले पाणी माधवरावांनी ते समयी काही काळ गेल्यानंतर बाबा होता स्थिर स्थावर माधवरावांनी केला धीर जाऊन वर बैसले बाबा म्हणाले न सोडी धीर काहीही मनी न करी जिकीर बरे होईल सोडी फिकीर दयाळू फकीर सांभाळील घरी जाऊन स्वस्थ बैस घराबाहेर जाऊ नकोस राही निर्भय निश्चिंत मानस ठेवी विश्वास मजवरी मग ते माघारा घरास पोहोचण्याचाच अवकाश बाबा पाठविते झाले तात्यास समाचारास निरोपासह निजू नको त्याला म्हणावे घरचे घरी फिरत राहावे वाटेल ते खुशाल खावे सांभाळावे हे इतुके काका साहेब दीक्षितास बाबाही वदले ते निशीस लहर येईल त्यास रात्रीस निजावयास देऊ नका असो ऐसी सावधगिरी ठेविता बाधा पळाली दुरी जळजळ थोडी राहिली खरी अंगुली भीतरी विषाची पुढे तीही बरी झाली कैसी भयंकर वेळ टळली ऐसी कनवाळू साई माऊली कृपा हेलावली भक्तार्थ चढू नको भटुरड्यावर ऐसे बाबांचे शब्द प्रहार ते काय माधवरावांवर होते प्रेरिले बाबांनी माधवरावांस अनुलक्षून नव्हते की ते शब्दसंधान
दंशकारक विखारा लागून अनुज्ञापन ते तीव्र चढशील तर खबरदार साई मुखीची आज्ञा प्रखर जागीच विषसंचार स्थिर क्रोधीला प्रचार पुढील इतुकेच झाले नाही तर चल निघ जा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमत्परब्रह्म गुरुं स्मरामि श्रीमत्परब्रह्म गुरुं नमामि श्रीमत्परब्रह्म गुरुं यजामि श्रीमत्परब्रह्म गुरुं भजामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं सद्गुरुं तं नमाम्यहम्। ॐ श्री साईनाथाय नमः। ॐ लक्ष्मीनारायणाय नमः। ॐ कृष्णरामशिवमारुत्यादिरूपाय नमः। ॐ शेषशायिने नमः। ॐ गोदावरीतटशिलधिवासिने नमः। ॐ भक्तहृदालयाय नमः। ॐ सर्वहृन्निलयाय नमः। ॐ भूतावासाय नमः। ॐ भूतभविष्यद्भाववर्जिताय नमः। ॐ कालातीताय नमः। ॐ कालाय नमः। ॐ कालकालाय नमः। ॐ कालदर्पदमनाय नमः। ॐ मृत्युञ्जयाय नमः। ॐ अमर्त्याय नमः। ॐ मर्त्याभयप्रदाय नमः। ॐ जीवाधाराय नमः। ॐ सर्वाधाराय नमः। ॐ भक्तावसनसमर्थाय नमः। ॐ भक्तावनप्रतिज्ञाय नमः। ॐ अन्नवस्त्रदाय नमः।
ॐ आरोग्यक्षेमदाय नमः। ॐ धनमाङ्गल्यप्रदाय नमः। ॐ हृद्दिसिद्धिदाय नमः। ॐ पुत्रमित्रकलत्रबन्धुदाय नमः। ॐ योगक्षेमवहाय नमः। ॐ आपद्बन्धवाय नमः। ॐ मार्गबन्धवे नमः। ॐ भुक्तिमुक्तिस्वर्गापवर्गदाय नमः। ॐ प्रियाय नमः। ॐ प्रीतिवर्धनाय नमः। ॐ अन्तर्यामिणे नमः। ॐ सच्चिदात्मने नमः। ॐ नित्यानन्दाय नमः। ॐ परमसुखदाय नमः। ॐ परमेश्वराय नमः। ॐ परब्रह्मणे नमः। ॐ परमात्मने नमः। ॐ ज्ञानस्वरूपिणे नमः। ॐ जगत्पित्रे नमः। ॐ भक्तानां मातृधातृपितामहाय नमः। ॐ भक्ताभयप्रदाय नमः। ॐ भक्तपराधीनाय नमः। ॐ भक्तानुग्रहकातराय नमः। ॐ शरणागतवत्सलाय नमः। ॐ भक्तिशक्तिप्रदाय नमः। ॐ ज्ञानवैराग्यदाय नमः। ॐ प्रेमप्रदाय नमः। ॐ संशयहृदयदौर्बल्यपापकर्मवासनाक्षयकराय नमः। ॐ हृदयग्रन्थिभेदकाय नमः। ॐ कर्मध्वंसिने नमः। ॐ शुद्धसत्त्वस्थिताय नमः। ॐ गुणातीतगुणात्मने नमः। ॐ अनन्तकल्याणगुणाय नमः। ॐ अमितपराक्रमाय नमः। ॐ जैने नमः। ॐ दुर्धर्षाक्षोभ्याय नमः। ॐ अपराजिताय नमः। ॐ त्रिलोकेषु अभिघातगतये नमः। ॐ अशक्यरहिताय नमः। ॐ सर्वशक्तिमूर्तये नमः। ॐ स्वरूपसुन्दराय नमः। ॐ सुलोचनाय नमः।
ॐ बहुरूपविश्वमूर्तये नमः। ॐ अरूपाव्यक्ताय नमः। ॐ अचिन्त्याय नमः। ॐ सूक्ष्माय नमः। ॐ सर्वान्तर्यामिणे नमः। ॐ मनोवागतीताय नमः। ॐ प्रेममूर्तये नमः। ॐ सुलभदुर्लभाय नमः। ॐ असहाय सहायाय नमः। ॐ अनाथनाथ दीनबन्धवे नमः। ॐ सर्वभारभृते नमः। ॐ अकर्मानेककर्मसुकर्मिणे नमः। ॐ पुण्यश्रवणकीर्तनाय नमः। ॐ तीर्थाय नमः। ॐ वासुदेवाय नमः। ॐ सताङ्गतये नमः। ॐ सत्परायणाय नमः। ॐ लोकनाथाय नमः। ॐ पावनानघाय नमः। ॐ अमृतांशवे नमः। ॐ भास्करप्रभाय नमः। ॐ ब्रह्मचर्यतपश्चर्यादिसुव्रताय नमः। ॐ सत्यधर्मपरायणाय नमः। ॐ सिद्धेश्वराय नमः। ॐ सिद्धसङ्कल्पाय नमः। ॐ योगेश्वराय नमः। ॐ भगवते नमः। ॐ भक्तवत्सलाय नमः। ॐ सत्पुरुषाय नमः। ॐ पुरुषोत्तमाय नमः। ॐ सत्यतत्त्वबोधकाय नमः। ॐ कामादिषड्वैरिध्वंसिने नमः। ॐ अभेदानन्दानुभवप्रदाय नमः। ॐ समसर्वमतसम्मताय नमः। ॐ श्रीदक्षिणामूर्तये नमः। ॐ श्रीवेङ्कटेशरमणाय नमः। ॐ अद्भुतानन्तचर्याय नमः। ॐ प्रपन्नार्तिहराय नमः। ॐ संसारसर्वदुःखक्षयकराय नमः। ॐ सर्ववित्सर्वतोमुखाय नमः। ॐ सर्वान्तर्बहिःस्थिताय नमः। ॐ सर्वमङ्गलकराय नमः।
ॐ सर्वाभीष्टप्रदाय नमः। ॐ समरससन्मार्गस्थापनाय नमः। ॐ श्री समर्थ सद्गुरु साईनाथाय नमः। चित्त साई नामस्मरणी, दृष्टी साई समर्थ चरणी, वृत्ती साई ध्यान धारणी, देह कारणी साईंच्या आज्ञापन आज्ञा पालन, उभयात जाता एक क्षण, तो ही विलंबन होई सहन, हे विलक्षण विंदान। दीक्षित विशुद्ध सत्व धीरू, निश्चयाचे महामेरू, बोकड जीवे केवी मारू, विचारू ज्या शिवेना। निरपराध बोकड मरेल, आत्मा तयाचा तळतळेल, स्वच्छ निजयशही मळेल, आतळेल पाप महा। हा विचार नाहीच तेथे, आज्ञाभंग पाप जेथे, आज्ञा परिपालन अवलंबिते, तया परते पुण्यना। गुरुआज्ञा जया प्रमाण, तया विलक्षण चढे स्फुरण, सहज कोमल अंतःकरण, हेऊ प्राण उद्युक्त। मग ते साठ्यांचे वाड्यात गेले, आज्ञेप्रमाणे शस्त्र आणिले, बोकड मारावया सिद्ध झाले, नाही कचरले तिळमात्र। गुरुआज्ञेचे परिपालन, तेच वीरश्रीचे स्फुरण, केले शस्त्राचे आलंबन, अंतःकरण दृढ केले। जन्म निर्मळ ब्राह्मण वंशा, जन्मादारभ्य व्रत अहिंसा, तयावरी हा प्रसंग ऐसा, हात कैसा वाहील। गुरुआज्ञा पालनी निधडा, केला मनाचा एकदा धडा, परी छाती उडे धडधडा, घाम भडभडा सुटला। काया वाचा मने, शब्द प्रहार ही जो नेणे, तेणे शस्त्र प्रहार करणे, दुर्घट घटणे ते हेच। गुरुवचना अवमानिती, नाही तयास दुसरी गती, पूर्व पुण्य कर्मा उपहती, जाहली निश्चिती तयांच्या। गुरु अनुज्ञा परिपाळण, हेची भूषण माझी भूषण, हीच सच्छिष्याची खूण, आज्ञोल्लंघन महत्पाप। गुरुआज्ञेचे एक क्षण, जाऊन देता करावे पालन, विचारी चाचरी तो करंटा जाण, विषाणहीन नरपशु। तेथे न पाहणे मुहूर्त, शुभाशुभ वा तूर्ता तूर्त, तात्काळ आज्ञा मानी तो धूर्त, दीर्घसूत्री दुर्भागी। मग कास घालुनी एके हाती, दुजियाने शस्त्र सावरिती, अस्तन्या सारीत सारीत येती, अजा होती ते स्थानी। आश्चर्य करीती ग्रामस्थ लोक, हे काय कृत्य अलौकिक, काकांचे मनाची ती कोवळीक, मावळली की कैसेनी। मुसलमान मांसाहारी, तया चडफड त्या अजावरी, फकीर बाबा शस्त्र न धरी, तेथे तयारी काकांची। वज्राहूनही कठोर, कुसुमाहूनही कोमलतर, म्हणती असती जे लोकोत्तर, तयांचे अंतर ते खरे। मग घट्ट धरोनी सुरा हाते, उंच करोनिया निज कराते, म्हणती मारूच का बाबा याते, एकदा माते वदाकी। आर्त त्राणार्थ शस्त्र धारण, तेणेच निरपराध अजहनन, परी गुरुसेवेसी विकिला प्राण, म्हणून अनुमान जीवाला। मारू जाता घाई घाई, कृपा उपजली तया हृदयी, सुरा चाचरे मागे जाई, हस्त न होई पुढारा। हूँ मार आता काय बघसी, परिसूनी अखेरची आज्ञा ऐसी, प्रहार करावया आवेशी, अर्धवर्तुळेसी ते वळले। सूर्यासहित कर उचलिला, बोकडाचा काळ आला, परी देवचितयाचा राखणवाला, तात्काळ पावला तयाला। आता हा खास करील घाय, ऐसे पाहोनी साई माय, अंत पाहू जाता अपाय,
म्हणे रे जाय राहू दे. हा हा काका होय परता, काय रे तुझी ही निष्ठुरता. ब्राह्मण होऊन हिंसा करिता, विचार चित्ता नाही का. ऐसे परिसता टाकिला सुरा, आश्चर्य वाटले लहान थोरा. जीवदान लाधला बकरा, गुरुभक्ती शिखरा चढविली. मग काका सुरा टाकोन, काय वदती द्या अवधान. बाबा आपुले अमृत वचन, धर्मशासन ते आम्हा. आम्ही नेणू तुझा धर्म, आम्हा नाही लाज शरम. गुरुवचन पालन हेच वर्म, हाची आगम आम्हा ते. गुरुआज्ञा परिपालन, हेची शिष्याचे शिष्यपण. हेची आम्हा निजभूषण, अवज्ञा दूषण सर्वार्थी. होऊ सुखी अथवा कष्टी, परिणामावर नाही दृष्टी. घडेल असेल जैसे अदृष्टी, परमेष्ठीला काळजी. आम्हा तो एकची ठावे, आपुले नाम नित्य आठवावे. स्वरूप नयनी साठवावे, आज्ञांकित व्हावे अहर्निशी. हिंसा अहिंसा आम्ही नेणू, आम्हासी तारक सद्गुरु चरणू. आज्ञा किमर्थ हे मनी नाणू, प्रतिपालनु कर्तव्य. गुरुआज्ञा जेथ स्पष्ट, युक्तायुक्त वा इष्टानिष्ट. हे विचारी तो शिष्य नष्ट, सेवा भ्रष्ट मी समजे. गुरुआज्ञेचे उल्लंघन, तेच जीवाचे अधःपतन. गुरुआज्ञा परिपालन, मुख्य धर्माचरण हे. चित्त गुरुपदी सावधान, राहोत की जावोत प्राण. आम्हा गुरुचीच आज्ञा प्रमाण, परिणाम निर्वाण तो जाणे. आम्ही नेणो अर्थानर्थ, आम्ही नेणो स्वार्थ परार्थ. जाणू एक गुरुकार्यार्थ, तोची परमार्थ आमुते. गुरुवचनाची या पुढे, विधी निषेध व्यर्थ बापुडे. लक्ष गुरुनियोग कर्तव्याकडे, शिष्याचे साकडे गुरुमाथा. आम्ही आपुल्या आज्ञेचे दास, योग्यायोग्य नाणू मनास. वेळी वेचू जीवितास, परी गुरुवचनास प्रतिपाळू. स्वभावेचे दयाभूत, तेच मन होय पाषाणवत. म्लेच्छहीन जे करू धजत, ब्राह्मण सजत करावया. वाटेल हे श्रोतिया अवघड, परी हे सद्गुरु घरचे गारुड. व्हा एकदा गुरुवचनारूढ, तात्काळ गूढ उकलेल. एकदा त्यांची धरल्या कास, पायी ठेविल्या पूर्ण विश्वास. मग शिष्याची चिंता तयास, न लगे सायास कराया. सर्वथैव वाहून घ्या पायास, भय नाही मग तयास. केवळ तोच तयाचा आत्मविश्वास, परतीरास लाववी. त्रिप्रकार शिष्य असती, उत्तम मध्यम अधम वृत्ती. प्रकार प्रत्येकी अतिसंकलिती, अभिव्यक्तीस आणितो. न सांगता अभीष्ट जाणणे, जाणताच सेवा करू लागणे. प्रत्यक्ष आज्ञे लागी न खोळंबणे, जाणे उत्तम शिष्य तो. गुरुने आज्ञापिता मानणे, अक्षरे अक्षर प्रतिपाळणे. कार्यांतरी न विलंबणे, जाणे मध्यम शिष्य तो. गुरुने आज्ञा करीत राहणे, करू करू म्हणतची जाणे. प्रतिपदी प्रमाद करणे, जाणा अधम शिष्य तो. परम वैराग्य नाही अंतरी, नित्यानित्य विवेक न करी. कैची गुरुकृपा तयावरी, जन्म जरी घालविला. तरी जो गुरुपदी निरंतर, इच्छा तयाची पुरवी ईश्वर. निश्चळ निष्काम करी सत्वर, तो परात्पर सोयीरा. असावे निर्मळ श्रद्धाबळ, वरी प्रज्ञेचे बळ प्रबळ. सबुरीची जोड अढळ, परमार्थ सबळ तयाचा. येथे न लगे प्राणनिरोध, अपानोदान यांचा शोध. हठयोग समाधी वा उद्बोध, साधन दुर्बोध ते आम्हा. असता शिष्याची भूमिका तयार, सद्गुरु सिद्धीसी नाही उशीर. ते तो सदैव अनुग्रह तत्पर,
एकाची पायावर उभे सगुण साक्षात्कार प्रतीती भक्त मात्र तेच अनुभविती भाविकांना उपजे भक्ती पाखंड युक्ती इतरांना पुढे मग बाबा काकास वदती घे हे तमरेल पाण्याचे हाती आता मी हलाल करीतो निश्चिती देतो सद्गती तयाते आधीच तो बोकड मरणोन्मुख तेथेच आहे तक्क्या नजीक फकीर बाबास विचार एक समय सूचक आठवला घेतला बाबांचा विचार बोकड मारावा तक्क्यावर येणे मिशे करविताच स्थलांतर बोकड देहांतर लाधला बोकडाचा मृत्यू अटळ जाणून चुकले होते सकळ परी पाहून योग्य वेळ केला हा खेळ बाबांनी सद्गुरूसी शरण गेले सद्गुरु रूपची तेज हाले सैंधव सिंधू स्नानार्थ रिघाले ते काय निघाले बाहेरी जीव हा या जगाचा भोगता ईश्वर जगत भोग प्रदाता परी सद्गुरु एक मोक्षदाता निजात्मैक्यता निधान कृपा उपजलिया पोटी सद्गुरु देतील दिव्य दृष्टी तेणे मग ही सकल सृष्टी मावेल दिठी एकदाची हेमाड साई पायी शरण तेथे वाही देहाभिमान मनी म्हणे सावधान बाबा निरभिमान मज ठेवा आता पुढील अध्याय द्वयी थट्टा विनोदाची रससोयी करीत कैसे महाराज साई ती नवलाई पर्येसा दिसाया विनोद कर्मणूक परीती अत्यंत बोधदायक अभ्यासील जो भक्त भाविक परम सुख पावेल स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते गुरु भक्त लीला दर्शनम नाम त्रयोविंशतितमोऽध्यायः सम्पूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 24वा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गताध्यायांती दिधले वचन साईनाथ गुरु करुणा घन थट्टा मस्करीतही देती शिकवण कैशी ती कथन करीतो मी। कथन करीतो हा अहंकार असावे गुरुपदी निरहंकार तेणेची कथेसी पाझर फुटतो सादर सेवावा। नित्य निर्मल निष्कल्मष साधु सज्जन महापुरुष स्वच्छ निरभ्र जैसे आकाश शुद्ध निर्दोष तैसे ते। महाराज साईंचे भजन स्वार्थ आणि परमार्थ साधन स्वस्वरूपी अनुसंधान समाधान अंतरी जयामनी स्वहित साधणे कथेसी आदर धरावा तेणे सहज परमानंद भोगणे सार्थक साधणे जीवाचे। श्रवणे लाभेल निज विश्रांती निरसेल भवभयाची भ्रांती होईल परमानंद प्राप्ती श्रोतिया सद्गती रोकडी। अंतरसाक्ष साई समर्थ पूर्ण जाणे भक्त भावार्थ संपादूनि निज कर्तव्यार्थ वचन निर्मुक्त होईल। बुद्धी प्रेरक साई समर्थ तेच वदविती निज वचनार्थ कथीन यथामती तद्भावार्थ स्वार्थ परमार्थ साधक। नव्हे अंध ना रातांधळे डोळे असोन जन आंधळे केवळ या देहबुद्धीची या बळे निजहित न कळे तयाते। देह तरी हा आहे ऐसा
नाही क्षणाचाही भरवसा पसरितो मी पदरपसा क्षणैक रसाचा खाया थट्टा विनोदी सकळा प्रीती बाबांची तो अलौकिक रीती थट्टे तू नाही सारची ठसविती हितकारकती सकळांना जन थट्टेच्या नादी न भरती परी बाबांच्या थट्टेसी लाचावती कधी की आपुले वाट्यास येती वाटची पाहती आवडीने थट्टा कोणास बहुधा नावडे परी ही थट्टा परम आवडे वरी अभिनयाची जोड जम जोडे कार्याची रोकडे तै साधे सहज अभिनव अप्रयास सस्मित वदन नयन विलास इवही जम थट्टेत भरे रस तियेची सुरसता अवर्ण्य आता कथितो एक अनुभव कथा अल्पबोध अभिनव थट्टे पोटी परमार्थोद्भव शब्द गौरव परिसाते आठवड्याचा प्रतिरविवार शिर्डीस भरतो मोठा बाजार पाल देऊनी उघड्यावर उदीम व्यापार चालतो तेथेच मग रस्त्यावर भाजीपाल्याचे पडती ढिगार तेली तांबोळी यांचे संभार चव्हाट्यावर बैसती ऐशा त्या एका रविवारी बाबांचे पाशी 2 प्रहरी करिता पादसंवाहन करी नवल परी वर्तली तो 2 प्रहरचा दरबार नित्याची भरे बहुचिकार त्यात बाजार आणि रविवार लोक अनिवार लोटले उजू बाबांचे सन्मुख बैसून वाकवूनिया खाली मान करीत होतो मी पाद संवाहन नामस्मरण समवेत माधवरावजी वामभागी वामनराव दक्षिणांगी श्रीमंत बुट्टी तये जागी सेवे लागी बसलेले काकाही होते तेथेच बैसले तितक्यात माधवराव हसले का अण्णा साहेब हे तेथे कसले दाणे हे डसले दिसताती ऐसे म्हणून कोटाची अस्तनी बोटाने स्पर्शता माधवरावांनी कोटाची वळियांमधूनी दाणे वरूनी आढळले ते काय म्हणून पाहू जाता डावे कोपर लांब करिता फुटाणे दिसले खाली गडगडता मंडळी टिपता देखिली टिपून टिपून गोळा केले 5-25 फुटाणे भरले तेथेच थट्टेस कारण उद्भवले ऐसे घडले कैसेनी तर्कावरी चालले तर्क जो तो विचारात झाला गर्क फुटाण्यांचा कोटाशी संपर्क विस्मय समजता जाहला खाकी कोटाच्या वळ्या त्या किती त्यात हे दाणे कैसे सामावती आलेच कोठून कैशा स्थिती नकळे निश्चिती कवण हे करीता सता पाद संवाहन लावून नामी अनुसंधान मध्येच हे फुटाण्यांचे आख्यान कैसेनी उत्पन्न जाहले इतुका काळ सेवेत जाता कधीच काना पडले हे तत्वता हा वेळ राहिले हीच आश्चर्यता सकळांच्या चित्ता वाटली कोठून फुटाणे तेथे आले वळियांवरी कैसे स्थिरावले जे ते आश्चर्य करून राहिले मग बाबा वदले ते परिसा शिक्षणाच्या विलक्षण पद्धती अनेकांच्या अनेक असती बाबा जयांची जैसी गती शिक्षण देती त्या तैसे पद्धती विचित्र महाराजांची सरणी स्मरणीय बहुमजेची अन्यत्र तैसी देखिल्या ऐकिल्याची नाही प्रचिती मजप्रती म्हणती याला वाईट खोडी एकेकटे खाण्याची गोडी आज बाजाराची साधूनी घडी फुटाणे रगडीत हा आला एकेकटे खाणे बरे नव्हे ठावी मला त्याची सवे हेच फुटाणे याचे पुरावे उगा नवलावे कशास मग मी म्हणे कोणा न देता ठावे न खाणे माझिया चित्ता तेथे या खोडीची कैची वार्ता अंगी चिकटता चिकटेना बाबा मी आज हा वेळभर पाहिला नाही शिर्डीचा बाजार गेलोच तरी फुटाणे घेणार मग खाणार हे पुढेच असेल त्यासही असो गोडी माझी तो नाही ऐसी खोडी दुजिया न देता आधी थोडी
वस्तू मी तोंडी घालीना. मग बाबांची पहा युक्ती, कैसी जडविती निजपदी भक्ती. ऐको नाही माझी स्पष्टोक्ती, काय वदती लक्ष द्या. सन्निध असेल तयास देसी, नसल्यास तू तरी काय करीसी. मी तरी काय करावे त्यासी, आठवतोसी काय मज. मी नाही का तुझ्या जवळ, देतोस काय मजला कवळ. ऐसे फुटाण्याचे हे मिश केवळ, तत्व निश्चळ ठसविले. देवता प्राण अग्निवंचन, वैश्वदेवांती अतिथीवर्जन. करुनी करीती जे पिंड पोषण, महद्दूषण त्या अन्ना. वाटेल हे लहान तत्व, व्यवहारी लाविता अतिमहत्व. रसास्वादन तो उपलक्षणत्व, पंचविषयत्व या पोटी. विषयी जयासी हव्यास, परमार्थ न धरी तयाची आस. तयांवरी जो घालील कास, तयाचा दास परमार्थ. यदा पंचावतिष्ठन्ते, या मंत्रे जे श्रुती वदते. तेच बाबा या थट्टेच्या निमित्ते, दृढ करीते जाहले. शब्द स्पर्श रूप गंध, या चतुष्टयाचाही हाच संबंध. किती बोधप्रद हा प्रबंध, कथानुबंध बाबांचा. मन बुद्ध्यादी इंद्रियगण, करू आदरिता विषय सेवन. करावे आधी माझे स्मरण, तैमज समर्पण अंशांशे. इंद्रिये विषयांवीण राहती, हे तो न घडे कल्पांती. ते विषय जरी गुरुपदी अर्पिती, सहजी आसक्ती राहील. काम तरी मदविषयीच कामावे, कोप आल्या मजवरीच कोपावे. अभिमान दुराग्रह समर्पावे, भक्ती वहावे मत्पदी. काम क्रोध अभिमान, वृत्ती जव उठती कडकडून. मी एक लक्ष्य लक्षून, मजवरी निक्षून सोडाव्या. क्रमे क्रमे येणे परी, वृत्ती निकृंतन करील हरी. मग या विखारत्रयाच्या लहरी, तो परिहरील गोविंद. किंबहुना हे विकार जात, मत्स्वरूपीच लय पावत. किंवा मद्रूपची ते स्वये होत, विश्रामत मत्पदी. ऐसे होता अभ्यसन, वृत्ती स्वयेच होती क्षीण. कालांतरे समूल निर्मूलन, वृत्तिशून्य मन होई. गुरु असे निरंतर सन्निधी, ऐसी वाढता दृढ बुद्धी. तयासया ऐसिया विधी, विषय न बाधी कदाही. जेथ हा सद्भाव ठसला, तेथेची भवबंध उकलला. विषयो विषयी गुरु प्रकटला, विषयाची नटला गुरुरूपे. यत्किंचित विषय सेवनी, बाबा आहेत सन्निधानी. सेव्या सेव्यता विचारमनी, सकृत दर्शनी उठेल. असेव्य विषय सहजची सुटे, व्यसनी भक्ताचे व्यसन तुटे. असेव्यार्थी मनही विटे, वळविता नेहटे हे वळण. विषय नियमनी होई सादर, वेद त्या नियमाचा आकर. विषय सेवी मग नियमानुसार, स्वेच्छाचार वर्तेना. ऐसी सवयी लागता मन, क्षीण होती विषय कल्पना. आवडी उपजे गुरुभजन, शुद्ध ज्ञान अंकुरये. शुद्ध ज्ञान लागता वाढी, देहबुद्धीची तुटे बेडी. ते बुद्धी दे अहम ब्रह्मी बुडी, सुख निरवडी मगला हे. जरी हा देह क्षणभंगुर देख, तरी हा परम पुरुषार्थ साधक. जो प्रत्यक्ष मोक्षाहून अधिक, की भक्ती योग प्रदायक हा. चारी पुरुषार्थांच्या वरी, या पंचम पुरुषार्थाची पायरी. काही न पावे या योगाची सरी, अलौकिक परी भक्तीची. गुरुसेवेने जो होई कृतार्थ, तया आकळे हे वर्म यथार्थ. भक्ती ज्ञान वैराग्य स्वार्थ, तोची परमार्थ पावेल. गुरु आणि देवयात, भेद पाही जयाचे चित्त. तेणे अखिल भागवतात, नाहीच भगवंत देखिला. वाचिले अखिल रामायण, ठावीन रामाची सीता कोण. सांडून या द्वैत दर्शन, गुरुदेव अभिन्न जाणावे. घडता गुरुसेवा निर्मळ,
होईल विषय वासना निर्मूळ, चित्त होईल शुद्ध सोज्वळ, स्वरूप उज्ज्वल प्रकटेल. असो इच्छा शक्ती होता प्रबळ, फुटाणे बाबांचे हातचा मळ. याहून विलक्षण करिता खेळ, त्या काळ वेळ लागेना. केवळ पोटाची या ओढी, ऐंद्रजाली लौकिक गारोडी. फिरवून भारली हाडाची कांडी, पदार्थ काढी माने तो. साईनाथ अलौकिक गारोडी, काय तयांच्या खेळाची प्रौढी. इच्छा होता न भरता चिपडी, फुटाणे काढील अगणित. परी या कथेचे सार काय, तेथेच आपण घालू ठाय. पाचा पोटी कोणताही विषय, बाबांशिवाय सेवू नये. मनास देता ही शिकवण, वेळोवेळी होईल आठवण. देता घेता साई चरण, अनुसंधान राहील. हे शुद्ध ब्रह्म सगुण मूर्ती, नयनासमोर राहील निश्चिती. उपजेल भक्ती मुक्ती विरक्ती, परमप्राप्ती लाधेल. नयनी देखता सुंदर ध्यान, हरेल संसार भूक तहान. हरपेल ऐहिक सुखाचे भान, मन समाधान पावेल. ओवी नाठवे आठवू जाता, परीती आठवे जात्यावर बसता. तैसी ही चणकलीला कथिता, सुदाम कथा आठवली. एकदा रामकृष्ण सुदामा, सेवित असता गुरु आश्रमा. लाकडे आणावयाचे कामा, कृष्ण बलरामा पाठविले. गुरुपत्नीची या नियोगे, कृष्ण बलराम अरण्य मार्गे. निघाले मात्र तो तयांच्या मागे, सुदामा संगे पाठविला. तयापाशी दिधले चणे, क्षुधा लागता फिरता अरण्ये. तिघाही हे भक्षण करणे, गुरुपत्नीने आज्ञापिले. पुढे रानात कृष्ण भेटता, दादा तहान लागली म्हणता. फुटाण्यांची वार्ता न करिता, परिसा वदता झाला ते. अनशे पोटी पाणी न प्यावे, म्हणे सुदामा क्षणैक विसावे. परी न वदे हे चणे खावे, कृष्ण विसावे मांडीवर. पाहून लागला कृष्णाचा डोळा, सुदामा चणे खाऊ लागला. दादा काय हो खाता हा कसला, आवाज वदला कृष्ण तदा. काय रे खाया आहे येथे, थंडीने द्विजपंक्ती थुडथुडते. विष्णू सहस्रनाम ही मुखाते, स्पष्टोच्चारिता येईना. ऐकून हे सुदाम्याचे उत्तर, सर्वसाक्षी कृष्ण परात्पर. म्हणे मलाही स्वप्न खरोखर, पडले बरोबर तैसेच. एकाची वस्तू दुजा खाता, काय रे खातोस ऐसे वदता. खाऊ काय माती तो म्हणता, वाणी तथास्तुता प्रकटली. अरे हे स्वप्नची बरे दादा, आपण मजवीण खाल का कदा. खाता काय हा प्रश्नही तदा, स्वप्नाच्या नादात पुसियेला. पूर्वाश्रमी सुदामजीला, असती ठावी कृष्णलीला. तरी हा नसता प्रमाद घडला, नसता भोगिला परिणाम. तो तरी काय साधारण, 18 विश्वे दारिद्र्य घन. तरी एकेकटे खाती जे जन, त्यांनी हे स्मरण ठेवावे. कृष्ण परमात्मा जयाचा सखा, ऐसा हा भक्त सुदाम्या सारिखा. नीतीस यत्किंचित होता पारखा, पावला धोका संसारी. तोच स्वस्त्री कष्टार्जित, प्रेमे मूठभर पोहे अर्पित. कृष्ण होऊनी प्रसन्न चित्त, ऐश्वर्य तृप्त करीतया. असो आता आणिक एक, वार्ता कथितो बोधप्रदायक. आधी आनंद विनोद सुख, बोध प्रमुख जी अंती. कोणास आवडे परमार्थ बोध, कोणास तर्कयुक्तिवाद. कोणास आवडे थट्टा विनोद, आनंदी आनंद सकळा ते. ही होती एक थट्टा, बाई बुवा पेटले हट्टा. साई दरबारी माजला तंटा, तुटला न बट्टा लागता. ही कथा परम सुरस, श्रोतया आनंददायी बहुअस. भक्त भांडता अरस परस, हास्यरस पिकेल. भक्त दामोदर घनश्याम, बाबरे जयांचे उपनाम.
अण्णा चिंचणीकर टोपण नाम प्रेम निस्सीम बाबांचे स्वभाव मोठा खरमरीत कोणाचीही न धरीत मुरवत उघड बोलणे विहिता विहित हिताहित पाहतीना वृत्ती अण्णांची जितकी कडक तितकीच सालस आणि सात्विक माथे जैसी भरलेली बंदूक लाविता रंजूक भडका घे सकळ कामी तडका फडकी उधारीची वार्ता न ठाऊकी न धरी कुणाची भीड भाडकी रोखठोकी व्यवहार वेळी धरवेल विस्तव हाती अण्णा तयाहूनी प्रखर अति परीही निष्कपट स्वभाव जाती तेणेच प्रीती बाबांची असेच एकदा दोन प्रहरी मशिदीत भर दरबारी वामहस्त कठड्यावरी बैसली स्वारी बाबांची बाबा पाहती तटस्थपणे नकळत लावीत भक्तांची भांडणे संपता रागावणे वा रुसणे उभया समजावणे अखेर कोणी बाबांची कूस दाबीत कोणी पाद संवाहन करीत कोणी पाठ पोट चेपीत सेवा करीत ये रीती बाबा बाल ब्रह्मचारी ऊर्ध्वरेते शुद्धाचारी करू देत सेवाचा करी नरनारी समजता अण्णा बाहेर ओणवे राहती हळूहळू वामहस्त दाबिती तो उजवे बाजूची परिस्थिती स्वस्थ चित्ती ऐकावी तिकडे होती एक बाई अनन्य भक्त बाबांचे पायी बाबाजीस म्हणत आई मावशीबाई जनलोक मावशीबाई म्हणत सर्व वेणूबाई मूळ नाव कौजलगी हे आडनाव अनुपम भाव साईपदी अण्णांची उलटली 50 तोंडात नव्हती 32 पोक्त वयस्कर ही ती मावशी तंटा उभयांशी उद्भवला अण्णा सहकुटुंब करीत सेवा आई होती विगत धवा दाबिता बाबांचे पोट कुसवा नावरे निश्वास तियेस श्री साई सेवेसी सबळ मावशीबाई मनाची निर्मळ उभय हस्ती घालून पीळ मांडिली मळणी पोटाची पाठी मागून निर्णावेरी धरून बाबांस दोही करी दाब दाबून घुसळण करी जैसी डेरी ताकाची साई नामी लावूनी लय मावशीबाई दाबी निर्भय बाबाही न करीत हाय होय वाटे निरामय जणूतया दाबण्याची विलक्षण परी पोट पाठ सपाट करी प्रेमचिते परी ते अवसरी दया अंतरी उपजवी साईंचे हे निष्कपट प्रेम देऊनी घेती सेवा अनुत्तम की ते निजस्मरण अविश्रम घडो हो क्षेम भक्तास आपुली तपश्चर्या ती किती जेणे लाधावी ही संत संगती परी साईच दीनवत्सल निश्चिती उपेक्षिती ना भक्ता ते काय त्या हेलकाव्यांची कुसरी बाबा हालत खालीवरी तीही हाले तैशिया परी नवल परी ही सेवेची अण्णा ओणवे परी स्थिर बाई आपुल्या सेवेत चूर तेणे होई मुख खालवर मग काय प्रकार वर्तला साई सेवेची या सुखा पिळिता पोट खाता झोका सन्निध अण्णांची या मुखा आले अवलोका मुख तिचे पाहुनिया ऐसी संधी मावशीबाई मोठी विनोदी म्हणे काय हो अण्णा नादी मुका आधी मागे मज पिकल्या केसांची लाज नाही घेतोस माझा मुका पाही ऐसे वदता मावशीबाई अण्णा बाही सरसावी म्हणे मी इतुका थेरडा मी काय मूर्ख अगदीच वेडा तूच तोंड लावूनी तोंडा सजलीस भांडाया मजपासी पाहुनिया मातली कळ बाबास तया दोघांची कळकळ कराया दोघांसी शीतळ युक्ती प्रबळ योजिती प्रेमे म्हणती अरे अण्णा उगाच रे का मांडीला दणाणा अनुचित काय तेच समजेना मुका घेताना आईचा परिसोनी मनी दोन्ही विरमली विनोदवाणी ठाईच जिरली सप्रेम हास्या उकळी फुटली
थट्टा ती रुचली अवघिया. पाहू जाता कथा थोडी, मार्मिक श्रोते घेतील गोडी. थाय कैसा घालावा हे परवडी, कथेत रोकडी दिसेल. मायलेकांत जैसी प्रीती, प्रेम बुद्धी उभयतात असती. तेथेही कळ उद्भवली नसती, क्रोध वृत्ती उठतीच ना. चाबुके हाणिता हासे उसळे, फुलाच्या मारे रडे कोसळे. वृत्तीचे तरंग भावना बळे, कोणास न कळे अनुभव हा. नवल बाबांची सहज युक्ती, बोल बोलती समयोचिती. जेणे श्रोते अंतरी निवती, बोधही घेती तात्काळ. ऐसेच एकदा पोट रगडता, उपजली बाबांच्या परमभक्ता. कळकळ दया आणि चिंता, तिची अतिरेकता पाहुनी. म्हणती बाई दया करा, ही का अंग दाबण्याची तऱ्हा. अंतरी थोडी कीव धरा, तुटतील शिरा बाबांच्या. कानी पडता इतुकी अक्षरे, बाबा स्थानावरून सत्वरे. घेऊन आपुला सटका निज करे, भूमी प्रहारे ताडिली. चढली वृत्ती दुर्धर क्षोभा, समोर कोण राहील उभा. नेत्र खदिरांगार प्रभा, फिरती सभोवार जै. अंधारी मार्जाराची बुबुळे, तेवी चमकती दिवसा डोळे. वाटे नयनीची या ज्वाळे, आताच जाळीतील सृष्टी. सटक्याचे टोक दोहाती धरले, पोटाची या खळगीत खोचले. तुझे खांबात समोर रोविले, घट्ट कवळिले खांबाला. सटका लांब सव्वा हात, शिरला वाटे सबंध पोटात. आता स्फोट होऊन प्राणांत, ओढवेल क्षणात तै वाटे. खांब आढळतो काय हाले, बाबा जवळी जवळी भिडले. खांबास पोटाशी घट्ट आवळिले, पाणी पळविले देखत्यांचे. आता होईल पोटाचा स्फोट, जो तो तोंडात घाली बोट. बाप हा काय प्रसंग दुर्घट, ओढवले संकट दुर्धर. ऐसी लोक करीती चिंता, काय करावे या आकांता. एवढे संकट त्या मावशी करिता, भक्ताधीनता हे ब्रीद. कधी कोणीही सेवा करिता, मध्येच दर्शविता अनुचितता. किंवा सेवेकर्यास कोणी बोलता, बाबांचे चित्ता खपेना. भक्ता प्रेमळा आले जीवा, मावशीबाईस इशारा द्यावा. साई बाबांस आराम व्हावा, परिणाम यावा का ऐसा. असो देवास आली करुणा, शांतता उद्भवली साईंचे मना. सोडून या ते भयप्रद कल्पना, येऊन आसना बैसती. भक्त प्रेमळ जरी निधडा, बाबांचा स्वभाव पाहून करडा. लाविला तेथून कानास खडा, घेतला धडा पुढारा. तेव्हापासून निश्चय केला, जावेन कोणाच्याही वाटेला. येईल जैसे ज्याचे मनाला, तैसे तयाला करू द्यावे. समर्थ स्वये सामर्थ्यवंत, निग्रहानुग्रह ज्ञानवंत. गुणावगुण सेवक जनात, आपण किमर्थ पाहावे. एकाची सेवा साईस सुखकर, दुजयाची ती असती प्रखर. हे तरी निजबुद्धीचे विकार, खरा प्रकार आकळेना. असो आता हा थट्टा विनोद, घेणारा घेईल यातील बोध. साई कथा रसामोद, भक्त मकरंद सेवोत. हेमाड साईपदी लीन, पुढील अध्याय याहून गहन. भक्त दामोदराची इच्छा पूर्ण, साई दयाघन करीतील. तोही मोठा चमत्कार, दामोदर संसार त्रस्त फार. तयास पाचारुनी आपुले समोर, घालविला घोर तयाचा. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, विनोद विलसितं नाम चतुर्विंशतितमोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.